डोंगर पोखून उंदीर काढणे या प्रकारचा जेई मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. जेवढा वेळ आपल्याला हा क्वेश्चन वाचायला लागेल त्याच्यापेक्षा कमी वेळ हा आपल्याला सॉल्व करायला लागेल. काय क्वेश्चन आहे बघूया. अ सॉलिड स्पियर ऑफ मास m and radius r is allowed to roll without slipping from highest point of an inclined plane of length l, which makes angle 30 degree with horizontal. The speed of the particle at the bottom of the plane is v1. If the angle is increased to 45 degree keeping l constant, then new speed of the particle at the bottom is v2. रेशिओ ऑफ v1 स्क्वेअर टू v2 स्क्वेअर काय आहे तो आपल्याला काढायचा आहे. ज्यावेळेस ही लेंथ l आहे आणि ही लेंथ पण l आहे, ही जी हाईट असेल आणि हा θ1 आहे, हा θ2 आहे, तर h1 जे असेल ते किती असेल l sin θ1 आणि h2 असेल l sin θ2. तर ज्यावेळेस हा बॉटममध्ये रीच करेल याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल असेल h1 आणि h2च्या. तर कायनेटिक एनर्जी विल बी प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू h. तर v1 स्क्वेअर डिवाइड बाय v2 स्क्वेअर आपल्याकडे काय येईल h1 बाय h2 विच इज इक्वल टू sin 30 डिवाइड बाय sin 45. तर हे किती येते 1/2 डिवाइडेड बाय 1/√2 दॅट इज इक्वल टू 1/√2. आपला आन्सर आहे ऑप्शन सी.